डॉक्टर अशोक राणा हे इतिहास संशोधक तसेच धर्म, संस्कृती अभ्यासक, मूर्ती अभ्यासक आणि चित्रकार आहेत. त्यांनी मराठीचे अध्यापक म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध वाचनातून त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवलेला आहे. शोधनियतकालिकांतून त्यांच्या शोधनिबंधांना प्रसिद्धी मिळाली. आजवर त्यांची 77 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विश्वकर्मा पब्लिकेशन, प्राजक्त प्रकाशन, जिजाई प्रकाशन, सनया प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्थांकडून त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक ख्यातनाम विद्यापीठांमध्ये त्यांनी वेळोवेळी व्याख्याने दिलेली आहेत. तसेच तेथील अभ्यासक्रमांमध्ये डॉक्टर अशोक राणा यांचे लेख आणि पुस्तकांचा समावेश केला गेलेला आहे. त्यांचे अनेक दैनिकातून, नियतकालिकांतून सातत्याने लिखाण चालू असते. साप्ताहिक चित्रलेखामधील त्यांच्या असत्याची सत्यकथा व मातृपूजन विश्वभजन या लेखमाला अतिशय वाचकप्रिय ठरल्या. अनेक परिवर्तनशील चळवळींमध्ये डॉक्टर अशोक राणा यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. आजवरच्या समग्र कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांचे विविध पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. चला तर मित्रांनो, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मिथक, साहित्य आणि संस्कृतीशी निगडीत एखाद्या विषयाबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आपण यापूर्वी मातृदेवतांच्या बद्दलची माहिती पाहिली होती, पण त्यातल्या काही मातृदेवतांची चर्चा राहून गेली. तर एक मातृदेवता अशी आहे जी आपल्या बहुतेक गावांमध्ये, महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा गावागावांमध्ये लोकांचं दैवत आहे, ग्रामदैवत म्हणता येईल. त्यांना आसरा म्हणतात. आसरा हा जो शब्द आहे तो हिंदीमध्ये आश्रय या अर्थाने आहे, पण तो अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही. आणि त्याला जोडून आणखी एक शब्द येतो, तो म्हणजे साती आसरा. म्हणजे नुसता आसरामाय हा तर शब्द आहे. काही ज्या आदिवासी जमाती आहेत, भटक्या जमाती वगैरे, त्यांचं दैवत सुद्धा, कुलदैवत सुद्धा आसरा आहे. आणि म्हणून काही मुलींची नावं आसरा ठेवली जातात किंवा एखाद्या मुलाचं नाव सुद्धा आसरा ठेवलं जातं. तर अशा तऱ्हेने हे गावखेड्यात आदिवासी आणि भटक्या जमातीमध्ये मोठ्या प्रमाणात पूजलं जाणारं एक दैवत आहे. आणि त्याची पूजा करण्याची पद्धती फार सोपी आणि साधी आहे. म्हणजे नदी असेल, तलाव असेल किंवा विहीर असेल, हे जे पाणवठे आहेत, त्या पाणवठ्याच्या ठिकाणी 7 दगड ठेवले जातात आणि खडे असतात, ते त्याच भागातले खडे, किंवा नदीच्याही काठावर त्याच भागाचे खडे मिळतात ते ठेवले जातात. तलावाच्याही भागात अशा तऱ्हेने खडे मिळतात आणि ते ठेवले जातात आणि त्याची पूजा केली जाते. तर त्याशिवाय विहिरीच्या काठावर शेंदूर लावून सुद्धा 7 असे ठिपके लावून त्याची पूजा केली जाते. म्हणजे 7 शब्दाचं महत्व या ठिकाणी फार महत्वाचं आहे. त्याचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहू. 7 शब्द हा एक आकडा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि 10 पर्यंत आपण आकडे मोजतो. तर 10 पर्यंत आकडे मोजण्याच्या पद्धतीला दशमान पद्धती म्हणतात. आणि ही प्रचलित आहे. जगभर आता दशमान पद्धती आहे. पण भारतात अशा काही राजवटी होत्या किंवा असे काही लोक होते की ज्यांच्यामध्ये 8 आकड्यापर्यंत महत्व होतं. 8 पर्यंत फक्त मोजण्याची पद्धत होती. त्याला अष्टमानी पद्धत म्हणतात. आणि काही राजवटीमध्ये किंवा काही समाजामध्ये 7 पर्यंतच आकडे मोजण्याची पद्धत होती. त्याला सप्तमानी म्हणतात. सप्तमानी, अष्टमानी आणि दशमानी अशा प्रकारे 3 प्रकारच्या मोजण्याच्या पद्धती भारतात होत्या. आज त्या पद्धत नाही, पण काही ठिकाणी 8 आकड्याचं वेगळं महत्व आहे. जसं अष्टमंगल, अठ्ठमंगल गाथा, बौद्धांमध्ये 8 आकड्याचं खूप महत्व आहे. पण आपल्याकडे 8 आणि नाट असं संतापाने लोक म्हणतात. 8 शब्द हा नाट लावणारा म्हणजे अपशकुन करणारा, असा एक वाक्प्रचार आपल्या खेड्यापाड्यामध्ये आहे. तर तो कशाबद्दल आहे, तर तो प्रामुख्याने बौद्धांबद्दल आहे. आणि शिवालय जी असतात ती अष्टकोनी असतात. ते शैव संप्रदायासंबंधित, ते शिवाला पूजणाऱ्या लोकांच्या संबंधित जो तिरस्काराचा भाव लोकांच्या मनात केव्हा तरी निर्माण झाला असेल, त्यामुळे 8 आणि नाट असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे. पण जेव्हा लग्न लागतं तेव्हा मंगलाष्टक आपण म्हणतो. मंगल अष्टक. आता मंगल अष्टक शब्द त्यात आहे आणि
हा जो शब्द आलाय बौद्धांच्या अठ्ठमंगल गाथामधून आलेला आहे आणि स्वीकारला गेलाय. लोकमानसामध्ये तो आता स्वीकारला गेलाय. पण आठ शब्दाबद्दलचा जो भाव आहे तिरस्काराचा, किंवा एक प्रकारचा गैरसमज आहे की तो नाट लावणार आहे, म्हणून मंगलाष्टकं कधीही आठ म्हटली जात नाही. म्हणजे अशी एक विचित्र परंपरा आपल्या समाजामध्ये आहे. सात म्हटली जातात, पाच म्हटली जातात, किंवा नऊ म्हटली जातात, किंवा 11 म्हटली जातात, पण आठ म्हटली जात नाही. पण त्याला मंगलाष्टकच म्हटलं जातं. एकीकडे प्रचारामध्ये मंगलाष्टक शब्द आहे, पण आठ म्हणायची नाही, नऊ किंवा सात किंवा पाच अशी म्हणायची. अशी विचित्र परंपरा बौद्धांच्या बद्दलच्या तिरस्कारातून निर्माण झाली, हे तर स्पष्टच आहे. आता हा जो सात शब्द आहे त्याच्याबद्दल सुद्धा खूप गैरसमज आहेत की साती आसरा ज्या आहेत त्या लागतात. म्हणजे आपण लग्नानंतर लग्नाच्या काळात हळद लागल्यावर समजा एखादा नदीवर गेला त्याला ते डुबवून टाकतात. आणि मग त्यांना नवस फेडलं तर मग ते वाचवतात वगैरे वगैरे समजुती ज्या निर्माण झाल्या त्या भीतीच्या भावनेतून निर्माण झाल्या. खरं म्हटलं म्हणजे हा शब्द खूपच चांगल्या अर्थाचा आहे. सात हा एक आकडाही आहे आणि सात शब्दाचा एक अर्थ सत्य असा होतो आणि दुसरा अर्थ होतो पाणी. म्हणजे सत्य आणि पाणी हे दोन शब्द एकमेकाशी संबंधित आहेत. म्हणजे आपल्याला खरं सांगायचं असेल आणि शपथ घ्यायची असेल तर हातात पाणी घेतात लोक आणि पाणी घेऊन मी खरं बोलतो असं म्हणतात. माझ्या हातात पाणी आहे, मी कुठं बोलणार नाही, अशा प्रकारचा रुजवात करण्याची पद्धत आजही खेड्यापाड्यामध्ये आहे. जेव्हा संत तुकाराम महाराजांनी गीतेवर अभंग लिहिले होते आणि गीतेवर अभंग लिहिणं त्या काळात दोष मानला जातो, गुन्हा मानला जातो. फक्त ब्राह्मणांनीच गीतेवर फक्त काय काय भाष्य करायचं, इतरांनी बोलायचं सुद्धा नाही. अशा काळामध्ये तुकाराम महाराजांनी जेव्हा गीतेवर अभंग लिहिले तेव्हा त्यांना शिक्षा दिली गेली. देहूच्या ब्राह्मणांनी शिक्षा दिली की तुम्ही आता जलदिव्य करा. मग त्याला पाण्यात उभं राहून काही दिवस जलदिव्य करावं लागलं. जलदिव्य म्हणजे पाण्यात राहून घेतलेलं प्रायश्चित्त. अशा तऱ्हेने पाण्याशी संबंधित आहे आणि सत्याशी संबंधित सात हा आकडा आहे. आता आकडा आहे हे सुद्धा एक महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला साती आसरा ज्या ज्या ठिकाणी दिसतात चित्ररूपात किंवा शिल्प रूपात त्या ठिकाणी सात देवता मातृदेवता दिसतात. आणि त्यांच्या बाजूला कधी गणपती असतो तर कधी कार्तिकेय असतो तर कधी वीरभद्र असतो तर आपल्या खेड्यापाड्यामध्ये म्हसोबा असतो. आता या मागचं काय कारण आहे? म्हणजे अशा तऱ्हेने सात आणि आठ, आठ शब्द जर असा नाट देणारा किंवा काहीतरी तुम्हाला अपशकुन करणार असेल तर आठ आकडा का? बऱ्याच ठिकाणी सात मातृकाच्या ऐवजी अष्टमातृका आहे. म्हणजे साती आसरा हा शब्द मातृकांच्या संबंधित आहे. आपल्या भारतामध्ये आणि जगाच्या बहुतांश देशांमध्ये जुन्या संस्कृतीमध्ये मातृदेवतांची परंपरा होती. म्हणजे ती मृत पावल्यानंतर तिची पूजा करायची, जिवंत असताना तिला सन्मान द्यायचा, तिचा अपमान कोणी करायचा नाही, तिच्या आज्ञेखाली सगळ्यांनी वागायचं. अशा तऱ्हेने स्त्रियांची सत्ता ज्या काळात होती त्या काळामध्ये अशा तऱ्हेने मातृदेवता निर्माण झाल्या. जगातली पहिली मातृदेवता जी आपल्याला सापडते ती इसवी सनापूर्व 3.5 लाख, इसवी सनापूर्व 7 लाख या मधल्या काळामध्ये इस्रायल आणि सिरिया या आशिया खंडातल्या देशामध्ये गोलन पठार आहे. म्हणजे इस्रायल आणि सिरिया याच्यामध्ये गोलन पठार आहे. त्या ठिकाणी बेरेकट रॅम या नावाचं एक गाव आहे. त्या ठिकाणी गुहेमध्ये एक मातृदेवता सापडली. ती फारच लहान आहे, 1.5 इंचाचीच आहे. पण ती ज्या हत्याराने घडवली गेली आहे तर त्या हत्याराला ॲच्युलियन असं नाव दिलं, ॲच्युलियन. आणि त्यामुळे ज्या मानवानी ती मूर्ती घडवली किंवा ते हत्यार वापरलं त्या काळात 3.5 लाख वर्षापूर्वी, तर त्याला ॲच्युलियन मानव म्हणतात. म्हणजे ते नावच दिलं गेलंय. पण बेरेकट रॅम इथे सापडलेली जी मातृदेवता आहे ती मातृदेवता आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. कारण आपण यापूर्वी पाहिलं होतं की 2 लाख वर्षापूर्वी धर्मकल्पना माणसात नव्हती. धर्मकल्पना आणि धर्म या दोन शब्दामध्ये फरक आहे. धर्मकल्पना म्हणजे दैवी शक्तीवर विश्वास ठेवण्याची कल्पना या अर्थाचा तो शब्द आहे. पण ही धर्मकल्पना जी आहे ती यातू कल्पनेशी संबंधित आहे. इथे धर्म नाही किंवा ईश्वर नाही किंवा एक प्रकारची व्यवस्था नाही. फक्त निसर्गातल्या घटकांना पूजनीय मानून त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची पद्धत त्याला यातू कल्पना म्हणतात. हा धर्माच्या पूर्वीचा काळ आहे म्हणून याला प्रागैतिहासिक धर्म असे म्हणतात. कारण मागे एकदा धर्मकल्पना शब्द वापरला तेव्हा काही लोकांनी प्रश्न विचारले होते किंवा 70,000 वर्षापूर्वीच लोकांच्या डोक्यात अशी धर्मकल्पना आली. हे खरं आहे.
धर्म तर आपल्याला आत्ता सापडतो 5,500-10,000 वर्षापूर्वी किंवा 22,000 वर्षापूर्वी धर्माचे काही अवशेष सापडतात. पण सुसूत्रता जी धर्माच्या व्यवस्थेत जी आहे ती 5,000 वर्षापूर्वी आलेली आहे. आणि धर्मग्रंथही त्याच काळात निर्माण झाले. त्याच्यापूर्वी तुम्हाला धर्मग्रंथ सापडत नाही. आता साती आसराचं पूजन हे धर्म या संकल्पनेत मोडत नाहीत, यातू कल्पनेत मोडतं. म्हणजे पाण्याशी संबंधित आपल्या ज्या भावना आहेत आणि त्या व्यक्त करण्याकरता, त्या श्रद्धा व्यक्त करण्याकरता आपण किंवा पाणी वापरायचं असेल तर त्यासाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते. नदीची म्हणा, तलावाची म्हणा की विहिरीची, अशी एक भावना आहे. तर ही भावना म्हणजे यातू कल्पना आहे. त्यातून साती आसराच्या पूजनाची परंपरा निर्माण झाली. आणि त्यांच्याबद्दल भीतीची भावना यासाठी निर्माण झाली की त्यांचा अपमान कोणी करू नये किंवा ज्या आपल्या श्रद्धा आहेत त्या कोणी डागाळू नये. पण त्यांच्याबद्दलची भीतीची भावना सुद्धा आहे. बहुतेक मातृदेवतांबद्दल भीतीची भावना लोकांच्या मनात निर्माण करण्यात आली आहे. त्याला कारण असं की त्यांच्या वाट्याला कोणी जाऊ नये, गेलं तर त्या वाईट करतात. तसं मरी माय, शीतला माय, जरी मरी, ह्या ज्या मातृदेवता आपल्याला खेड्यापाड्यात गावाच्या बाहेर दिसतात, त्यांच्याबद्दलही अशाच प्रकारच्या समजुती आहे. आता इथे सात आणि आसरा या दोन शब्दाबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू. सात शब्दाबद्दल आपण माहिती पाहिली की सात हा शब्द एक आकडा म्हणूनही आहे. सात या शब्दाचा अर्थ पाणी असाही होतो आणि सात शब्द सत्य या अर्थाचाही आहे. आता आसरा म्हणजे काय? एक आणखी शब्द आहे अप्सरा, आपण ऐकलेला शब्द आहे. अप्सरा म्हणजे सुंदर स्त्री. आता अप म्हणजे काय तर पाणी. आप हा जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये आहे, तसा झेंद अवेस्ताच्या भाषेत सुद्धा आहे. म्हणजे आजही आपण इराणमध्ये गेलात तर त्या ठिकाणी पाण्यासाठी आब शब्द वापरतात. आब. आता आम्ही गेलो होतो गेल्या वर्षी, तेव्हा आम्हाला पाणी मागायचं असेल तर ते म्हणायचे आब, आब म्हणायचे. म्हणजे अजून तो शब्द वापरात इराणच्या पर्शियन, आधुनिक पर्शियन भाषेत सुद्धा आहे. तर आप म्हणजे पाणी आणि सर या शब्दाचा अर्थ होतो प्रवाह. जसं सरस्वती म्हणजे प्रवाहवती किंवा सारस म्हणजे प्रवाह, तसं अप्सरा म्हणजे पाण्याचा प्रवाह. हा शब्द वैदिक भाषेतही आपल्याला आढळतो आणि झेंद अवेस्तामध्ये आढळतो. आणि त्यांच्याबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपण पुढल्या भागात पाहूया. कारण तो आणखी स्वतंत्र विषय आहे. अप्सरा आणि पर्या हा एक स्वतंत्र विषय आहे आणि तो या साती आसराशी संबंधितच आहे. आपल्याकडे मात्र साती आसराबद्दल जी श्रद्धेची भावना आहे ती त्या तशी भावना अप्सरा या संकल्पनेशी नाही, त्या परी या संकल्पनेशी नाही. त्या ठिकाणी आपण सौंदर्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो किंवा लैंगिक भावनेने पाहतो. तर ह्या साती आसराबद्दलचा एक लेख मी 2009 मध्ये चित्रलेखामध्ये मातृपूजन विश्वभजन ही जी मालिका होती, लेख मालिका, त्यामध्ये लिहिला होता. त्यातल्या काही लेखांचं संकलन आदिमाया या पुस्तकात आलेलं आहे. आदिमाया हे पुस्तक प्राजक्त प्रकाशननी प्रकाशित केलं 2019 मध्ये. आणि बहुतेक 2019च्या 12 जानेवारीला हे प्रकाशित झालं. तर ते उपलब्ध असेल, आपल्याला मिळू शकेल. तर याच्यामध्ये आसरा हा शब्द जो आहे तो कुठून आलाय, त्याचं मूळ सांगितलं आहे, ते फार महत्वाचं आहे. तर सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा, सिंधू संस्कृती भारतातली सर्वात जुनी संस्कृती आणि तिचा काळ ढोबळमानाने आपण इसवी सनापूर्व 3300 असा मानलेला आहे. ढोबळ यासाठी की सिंधू संस्कृतीची ठिकाणं फार वेगवेगळी आहेत. सुरुवातीला मोहेंजोदडो या ठिकाणी काही उत्खननं झाली, राखालदास बॅनर्जी किंवा जॉन मार्शल किंवा हिलर यांनी केलेली. तर त्यामध्ये आपल्याला काही सील मुद्रा सापडल्या. त्यात एक मुद्रा जी होती ती 7 मातृकांची होती. पुढे मग हडप्पा या ठिकाणी उत्खनन झालं, त्याही ठिकाणी काही मूर्त्या सापडल्या मातृदेवतांच्या. मोठ्या प्रमाणात मातृदेवतांच्या मूर्ती ज्या सापडतात आपल्याला त्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून आढळल्या. आता तो परिसर पाकिस्तानमध्ये आहे, म्हणून बरेच लोक म्हणतात आता त्याबद्दल कशाला चर्चा करायची, आणि पाकिस्तानी लोक त्याकडे काय श्रद्धेने पाहत नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ते एक पुरातत्वीय स्थळ असल्यामुळे त्याचं नुकसान कोणी करू शकत. पण आपल्याकडे कालीबंगन आहे, धोलावीरा आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये इनामगाव सारखं ठिकाण आहे. आणखी बरीच ठिकाणं अशी आहे भारतामध्ये जी सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे. त्याही ठिकाणी आपल्याला मातृदेवता आढळल्या आहेत. आता या सप्तमातृका ज्या आहेत त्याचं जे सील आहे, मुद्रा, तर त्याच्याबद्दलचं वर्णन काय आहे अभ्यासकांनी लिहून ठेवलंय. मके ढवळीकर नावाचे एक पुरातत्व संशोधक होते आणि डेक्कन कॉलेजचे ते डीन सुद्धा होते. त्यांनी थोडं वेगळं मत मांडलंय, ते सुद्धा आपण पाहायला हरकत नाही. सिंधू संस्कृतीतील एका मुद्रेवर वरच्या बाजूस डावीकडे एका झाडात एक पुरुष दाखवला आहे. त्याच्या पायाशी एक पुरुष वाकून त्याची आराधना करताना दिसतो.
त्याचप्रमाणे एक मेंढा उभा आहे. खालच्या बाजूस 7 स्त्रिया उभ्या दिसतात. या दृश्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न काही विद्वानांनी केला आहे. खाली उभ्या असलेल्या आकृती पुरुषांच्या असाव्यात असंही काही लोकांचं मत आहे. आणि ढवळीकर यांनी या सगळ्या मुद्रेचा अर्थ वैदिक परंपरेशी जोडण्यासाठी लावलाय. ते असं म्हणतात, या मुद्रेवरील दृश्य अतिशय महत्वाचं आहे, या शंका नाही. ऋग्वेदात सोम तयार करण्याच्या समारंभाचं वर्णन आहे. दिवसातून 3 वेळा सोम तयार करीत असत. प्रत्येक वेळी एक देवता तो तयार करीत असत आणि दुसरी देवता त्यावर लक्ष ठेवत असे. संध्याकाळच्या कार्यक्रमात सोम तयार करण्याचं काम अग्नीकडे असे आणि सप्तमातृका त्यावर देखरेख करीत असत, असं ऋग्वेदात वर्णन आहे. हे वर्णन वर उल्लेखलेल्या मुद्रेतील चित्रणाला तंतोतंत लागू पडतं. म्हणजे बकी ढवळीकर रिटायर्ड झाल्यानंतर जोपर्यंत ते नोकरीत होते डेक्कन कॉलेजला, तोपर्यंत असं काही लेखन त्यांनी केलं नाही. पण रिटायर्ड झाल्यावर त्यांनी कोणे एकेकाळी एक अशी मालिका केली पुस्तकांची. त्यात सिंधू संस्कृती नावाचं एक पुस्तक आहे आणि आर्यांच्या शोधात नावाचं एक पुस्तक आहे. त्या दोन्ही पुस्तकामध्ये त्यांनी त्या सिंधू संस्कृतीच्या ज्या मुद्रा आहे त्या किंवा सिंधू संस्कृतीची जी लक्षणं किंवा अवशेष सापडतात, पुरातत्व अवशेष, ते सर्व वैदिक संस्कृतीशी संबंधित आहे. त्याचा ऋग्वेदाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात त्याला काही मान्यता मिळाली नाही. तर पुढे ते असं म्हणतात, हे जे वर्णन आहे ऋग्वेदातलं, ते असं म्हणतात की वृक्षातील देवता म्हणजे सोम. हे झाडं त्यात दाखवले आहेत. त्यात सोम ही वनस्पती इंद्राला आवडणारी आणि तो त्याच्या दातामध्ये सतत ठेवून चघळत असे. जसं आपल्याकडे भांग वगैरे लोक पितात किंवा काही अफू किंवा गांजासारखे जे मादक द्रव्य सेवन करतात, तशा प्रकारची वनस्पती आहे. तर तो सोम आणि त्याच्या पुढे वाकलेला पुरुष म्हणजे अग्निदेव असावा, कारण त्याचं वाहन मेंढा त्याच्या मागे उभा आहे. मेंढा असल्यामुळे त्यांनी त्याचा संबंध अग्नीशी जोडलाय. खालच्या बाजूस उभ्या असलेल्या स्त्रिया सप्तमातृका असाव्या. म्हणजे याआधी त्यांनी एक मत असं दिलंय की 7 पुरुष आहेत, पण इथे स्पष्ट ते म्हणतात सप्तमातृका असाव्या. सप्तमातृकाच्या पूजनाची जी परंपरा आहे ती सिंधू संस्कृतीच्या अवशेषापर्यंत जाऊन पोचते आणि त्या काळात सप्तमातृकाचं पूजन होत असावं हे यातून दिसतं. तर ते पुढे असं म्हणतात, या संदर्भात सिंधू संस्कृती ही आर्यांची किंवा अनार्यांची या वादात न पडता आर्यांनी सिंधू धर्मातील काही संकल्पना त्यांच्या धर्मात समाविष्ट केला असणं अशक्य नाही असं म्हणता येईल. म्हणजे शेवटी जे वास्तव आहे ते त्यांना स्वीकारावं लागलं. ते असं म्हणतात की ही जी संकल्पना आहे सप्तमातृकांची, ती आर्यांनी अनार्यांकडून स्वीकारली असावी. तर याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. आणि जे लोक त्या उत्खननात सहभागी होते, मार्शल आणि मॅके ही महत्वाची नाव आहे, त्यांनी मात्र या सप्तमातृका आहेत हे स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे. त्यांची पुस्तकं सहज उपलब्ध आहे. आपण इंटरनेटवर मॅके किंवा मार्शल यांची पुस्तकं शोधली सिंधू संस्कृतीच्या उत्खननासंबंधात तर ती माहिती मिळते. तर सप्तमातृकांचा असा इतिहास आपल्याला साधारणतः 5000 वर्षापासूनचा मिळतो. आता आपण या ठिकाणी 2 अर्थ पाहिले, सत्य आणि जलवाचक आहे. तर एखाद्या गोष्टीची रुजवात करायची असेल तर पाण्याचा आपण वापर करतो, ही सुद्धा माहिती आपण पाहिली. संत तुकारामांचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी आहे. तर नीरज साळुंके फार मोठे विद्वान आहेत, तर त्यांनी याबद्दल थोडस स्पष्ट केलंय. ते म्हणतात की हा जो व्रात्य नावाचे लोक जे होते, अवैदिक व्रात्य, हे 7 या संख्येशी संबंधित होते. त्यांच्या 7 प्राणांपैकी 5वा प्राण हा योनी संज्ञक जल, म्हणजे ज्या पाण्यातून योनीचं सूचन होईल असं पाणी या रूपात आहे. हीच बाब मातृत्व, 7 आणि जल यांचे ऐक्य स्पष्ट करते. म्हणजे पाणी या ठिकाणी मातृत्व सूचक आहे आणि 7 आसरा म्हणजे कृषकांचं जलाशय, याचं नातं हे प्राचीनतम आहे. या जलदेवतांचे 7 या संख्येशी नेहमी संबंध आहे. हरप्पा संस्कृती ही 7 नद्याशी संबंधित मानली जाते असं त्यांचं मत आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी या ठिकाणी पाणी याचा संबंध ऋत या वैदिक संकल्पनेशी जोडलाय आणि ते असं म्हणतात की सत्य आणि पाणी हे दोन्ही अर्थ ऋत या शब्दाचे आहेत. तर ल्युडर्स नावाचा एक फार मोठा अभ्यासक होता, त्याने सुद्धा यावर लिखाण केलंय. तर ही जी 7 ही संख्या निश्चित का झाली मातृदेवताची, याचं स्पष्टीकरण यामध्ये आलेलं आहे. आपण कॉम्रेड शरद पाटील, ल्युडर्स किंवा मॅके किंवा मार्शल यांनी केलेली जी विधानं आहेत किंवा नीरज साळुंके यांनी केलेली विधानं यांचा संबंध जोडून या 7 आकड्याशी संबंधित आहे. आता हडप्पा येथे जी काही मुद्रा आढळली आहेत त्यातून सप्तमातृकांचा म्हणजे 7 आसरांचा संप्रदाय हा
खूप जुना आहे हे दिसतं. आणि आता वैदिकीकरण झाल्यावर मग वैदिकांच्या देवतांमध्ये त्यांचा शिरकाव झाला. आणि मग वैदिकांच्या देवता सुद्धा सप्तमातृकात टाकल्या गेल्या. आता ही 7 आकडा जरी असला तरी त्यात मातृकांची जी नावं आहेत ती मात्र बदलली आहे बऱ्याच ठिकाणी. तर असा संबंध जो आहे, जो ढवळेकर आणि आर्यांशी जोडला, त्यात त्यांनी गोष्ट मान्य केली की अनार्यांच्या या संकल्पना आहेत. तर ही जी सप्तमातृकांची परंपरा आहे, ती परंपरा सत म्हणजे शेतीच्या सुफलीकरणाशी संबंधित कृषीमायाचं प्रतिनिधित्व करीत होता, असं कॉम्रेड शरद पाटील यांचं म्हणणं आहे. सत या शब्दापासून आलेला सात हा शब्द जलया अर्थाचा आहे, असं स्पष्टीकरण पुढे त्यांच्या दाशूद्रांची गुलामगिरी भाग 1 खंड 1 या ग्रंथामध्ये आहे. कन्नड भाषेत ते आणखी दुसरी गोष्ट कॉम्रेड शरद पाटलांनी नोंदवली आहे की 7 शब्दाचा अर्थ नाग असा होतो. नागांबद्दल ज्या भावना आहेत, जगभरातल्या भावना आहेत, ते जलरक्षक आहेत. पाण्याचं रक्षण त्या करतात, ते करतात. म्हणून जो ड्रॅगन आहे, जो जपान, चीन या देशामध्ये अतिशय लोकप्रिय आहे, त्यांच्या सगळ्या मंदिरावर तो असतो, किंवा अगदी इंडोनेशिया, मलेशिया, बाली याही ठिकाणी जी मंदिरं स्थापन झाली आहेत, त्याही ठिकाणी नाग आपल्याला दिसतो. हा ड्रॅगन त्या रूपात जो दिसतो तो जलरक्षक आहे. म्हणजे 7 शब्दाचा नाग हाही एक अर्थ आहे, असं कॉम्रेड शरद पाटलांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. सत्य आणि तळे या अर्थाशी संबंधित आय शब्द आहे. आय हा कन्नड शब्द आहे आणि अय्य म्हणजे नाग. म्हणजे अय्य हा शब्द जो कानडी भाषेत आहे तोही नाग या अर्थाचा आहे. तर बरेचदा दक्षिण भारतात आपण गेलो तर सुब्रमण्यम नावाचं जे दैवत आहे, ते नागरूपात आहे आणि कार्तिकेय म्हणून त्याची पूजा होते. म्हणजे कार्तिकेयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा नाग दैवत असा आहे. तर दक्षिण भारतातल्या या समजुतीबद्दल डॉक्टर राची ढेरे यांनी आपलं मत नोंदवलंय. कृत्तिका नक्षत्रात जन्मला म्हणून कार्तिकेय, म्हणजे कार्तिकेय नाव जे पडलं ते कृत्तिका नक्षत्रात जन्मला म्हणून या दैवताच्या माताहून 7 कृत्तिकांचा उल्लेख आहे. म्हणजे कॉम्रेड शरद पाटलाप्रमाणे पुढे डॉक्टर राची ढरे यांनी नागाशी संबंध जसा जोडला, 7 या शब्दाशी तसा सप्तमातृकाशी जोडला. भारतीय परंपरेत कृत्तिकांची नावं, ज्या कृत्तिका आहे, ज्यांच्यामुळे कार्तिकेय नाव सापडलं मिळालं आहे शिवाच्या पुत्राला, ती नावं दिली आहेत. अंबा, दुला, नितली, अभ्रयंती, मेघदंती, वायंती, चुपणिका अशी नावं दिली आहे, असं नीरज साळुंखे यांनी आपल्या असुर दैत्यबळी आणि कुंतलदेश महाराष्ट्र या ग्रंथामध्ये लिहिलंय. पुढे त्यांनी म्हणतात काकी, हलिमा, माता, हली, आर्या, बालावधात्री अशी ही स्कंद कार्तिकेच्या 7 मात्रकांची यादी आहे. पुढे आणखी एक गोष्ट त्यांनी नोंदवली आहे, ती या ठिकाणी पाहूया आपण. 7 अकरा सप्तमातृका म्हणून ओळखल्या जातात. सुरुवातीला सप्तमातृकांची संख्या 8 नोंदवली गेली आहे. कदाचित अष्टमान समाजात त्यांचं मूळ असेल आणि सप्तमानी व अष्टमानी समाज एकत्र आल्यावर 7 नावं राहिली असावीत. मूळ 7 देवता कोणत्या याविषयी फक्त आपण अंदाज बांधू शकतो. त्यांनी अंदाजे सांगितलाय. निरृती, रोहिणी किंवा उषा, दिती, धनु किंवा हरिती, उर्वशी, अंबा, इळा या सप्तंबा असाव्यात. अंब शब्द पाणी याही अर्थाचा आहे. अंब शब्दाचा अर्थ आई असाही होतो आणि अंब शब्दाचा अर्थ आंबा असाही होतो. पण या ठिकाणी अंबा शब्द हा आई या अर्थाचा आहे. 7 अंबा म्हणजे 7 आया. आणि अशा तऱ्हेने काही ठिकाणी अष्टमातृकांची यादी आहे, ती उत्तरकालीन आहे. ब्राह्मी, माहेश्वरी, ऐंद्री, वाराही, वैष्णवी, कौमारी, चामुंडा, चर्चिका ही नाव आहेत. यात आपण पाहतो की ब्राह्मी हे जे नाव आलेलं आहे ते ब्रह्मदेवाची बायको या अर्थाचा शब्द आहे. माहेश्वरी शब्द स्पष्टच आहे की महेशाची पत्नी म्हणजे पार्वती. ऐंद्री म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी, म्हणजे तिचाही समावेश सप्तमातृकात पुढल्या काळात केला गेला. तर ही यादी उत्तरकालीन आहे असं त्यांनी म्हटलंय. ती विविध भारतीय प्रवाहांना सामावणारी आहे, स्पष्ट आहे. सप्तमातृकांची आणखी एक यादी खालीलप्रमाणे आहे. वैष्णवी, ब्राह्मी, कार्तिकेयी, इंद्राणी, यमी, वाराही, ईशानी. ईशान हे शिवाचं एक नाव आहे, त्यामुळे ईशानी म्हणजे पार्वती. 6व्या ते 7व्या शतकात चालुक्य काळात दुर्गा सप्तशती हा ग्रंथ लिहिला गेला, रचला गेला. त्याच्या 8व्या अध्यायामध्ये देवीस मदत करणाऱ्या मातृकांचं वर्णन आहे. वाराही, ऐंद्री, कौमारी, वैष्णवी, कात्यायनी, माहेश्वरी, नारसिंही अशी त्यांची नावं त्यात आली आहेत. 7 असरांचं ब्राह्मणीकरण झाल्याचा हा एक पुरावा आहे. या ठिकाणी रक्तबीज राक्षसाचं रक्त जमिनीवर पडण्यापूर्वी सप्तमातृका गिळंकृत करू लागल्या असं वर्णन आहे. पुढल्या काळात मग विकृत वर्णन झाली. सप्तमातृकांकडे वेगळं काम दिलं गेलं राक्षसांना मारण्याचं.
वीरांचं रक्त जमिनीत मिसळलं तर जमीन सुपीक होते. या लोकश्रद्धेचं दर्शन यातून होतं. म्हणजे एक लोकश्रद्धा आहे, जे वीर महात्मे आहेत त्यांचं रक्त सांडलं तर जमीन सुफलित होते, म्हणजे चांगलं पीक येतं. म्हणजे चांगल्या अर्थाचाही हा एक शब्द आहे. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. तर सातवाहन हे जे हा जो शब्द आहे त्याचाही संबंध साती आसरशी कसा आहे या ठिकाणी नोंदवला आहे. महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश जो आहे सातवाहन, हा नाग कुळातला होता आणि त्यांच्या कुळातील गौतमी पुत्र सातकर्णी, वासिष्ठी पुत्र पुळमावी, माडरी पुत्र शकसेन, कौशिवी पुत्र सातवाहन, ही जी नावं आपण पाहिली तर त्यांच्या आईची नावं त्यांनी त्यात आपल्या नावासोबत जोडली आहे. मातृसत्ताक जी पद्धती होती तिच्या ते संबंधित होते आणि विशेषतः जलरक्षक देवताही संबंधित होते. ते मातृसत्ताक पद्धतीतले होते याबद्दल काही वादाचा मुद्दा नाहीये. तर किंवा त्यांना मग कोणत्या जातीचे होते वगैरे हा प्रयत्न काही अभ्यास कधी केला तर या ठिकाणी आपण काही घ्यायचं कारण नाही तो विषय. तर यातील 7 शब्द जलदेवताशी संबंधित आहे. आणि नीरज साळुंखेने ह्या गोष्टीची नोंद केली आहे. ते असं म्हणतात, सातवाहनांच्या व्युत्पत्तीच्या कहाणीकडे आपण पाहिलं तर साती आसरा पूजा पद्धतीचे अनेक अवशेष या कहाणीशी जोडले आहेत. म्हणजे जो पहिला राजवंश आहे महाराष्ट्राचा ज्ञात आद्य राजवंश म्हणतात, त्याचा संबंध सात या शब्दाशी आहेत. सातवाहन कालीन विवाह पद्धतीचं आकलन न झाल्याने या कहाणीवर नंतर फुटं चढवण्यात आली, म्हणजे ती कथा बदलवण्यात आली. तर यात संबंध नागाशी आहे, नदीशी आहे, पाण्याशी आहे. त्या कहाणीमध्ये जलकुंभ हे प्रतीक सातवाहनकालीन कृषक नाग समाजाने जपलं होतं. म्हणजे यात पाणी, जलनिर्मिती, नवनिर्मिती यांचा संबंध जो आहे तो सातवाहन काळातल्या लोकांनी जपला होता. त्या जलकुंभ हे जे प्रतीक आहे ते फार महत्वाचं आहे. कुंभ हे गर्भाशयाचं प्रतीक मानलं जातं. हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिलंय. विशेषतः प्रजननाशी व बालकांशी कुंभाचा संबंध आहे. हे हडप्पा उत्खननातील मृत बालकाच्या कुंभामध्ये गोळा केलेल्या दफनावरून लक्षात येतं. अशा कुंभावर मयूर चिन्ह आहे. जलपूजकाच्या दृष्टीने कुंभ निर्मितीक्षम मानला जाईल. सातवाहन हे नाग वंशज आहेत, नागाचे वंशज आहेत. शिवाय त्यांचा यक्षांशी संबंध होता. हे सातवाहन माता महारठी नायनिकेच्या प्रसिद्ध शिलालेखातून दिसून येतं. म्हणजे नायनिका किंवा नागनिका या नावाने प्रसिद्ध जी सातवाहनांची एक माता आहे, तर तिचा संबंध हा नागाशी जोडला गेला आहे आणि काही ठिकाणी यक्ष संस्कृतीशी जोडला आहे. आता अशा तऱ्हेने ही इतिहास संशोधकांनी दिलेली माहिती आणि या माहितीसोबत आपण लोकपरंपरा ज्या आहेत, गावखेड्यामध्ये ज्या परंपरा चालू आहेत, तर त्या ठिकाणी कशा तऱ्हेने साती आसरांचं पूजन होतं ते पाहूया. तर नीरज साळुंखेने एक गोष्ट सांगितली की साती आसराचं पूजन म्हणजे परडी सोडणे. नदीच्या प्रवाहामध्ये परडी सोडतात, त्यात दिवा लावतात. हा जो प्रकार आहे तो जलपूजनाचा प्रकार आहे. ही परडी आज कडव्यापासून तयार केलेली लहान ताटी असते. ताटीवर टोपलं असतं. आमच्याकडे टोपलं, गमेलं हा शब्द वापरतात. पश्चिम महाराष्ट्रात ताटी म्हणतात. तर त्यावर नैवेद्य व कणकेचे दिवे असतात. जलस्थळी नदीच्या पात्रात वा विहिरी नजीक नैवेद्य खाऊन परडी दिव्यासहित पाण्यावर सोडली जाते. परडी सोडण्याचा विधी प्राचीन काळातील असणार. अशा तऱ्हेने खूप जुना हा प्रकार आहे. जर खंडोबाची तळी हा जो शब्द प्रयोग आहे त्याला होटिव टँक म्हणतात इंग्लिशमध्ये. असे होटिव टँक दगडाचे बऱ्याच ठिकाणी सापडले. ते जलपूजकाच्या संस्कृतीचे अवशेष आहेत. आपण बऱ्याचशा म्युझियम मध्ये जर गेलो तर तेर हे अतिशय महत्वाचं एक ऐतिहासिक स्थळ आहे. आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वी उस्मानाबाद म्हणायचे. तर तिथलं जे म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये सुद्धा अशा तऱ्हेने होटिव टँक आपल्याला पाहायला मिळतात. तर ती एक पूजा पद्धती आहे. म्हणजे साती आसरांची पूजा कशी करायची त्याची एक पद्धत अजूनही आहे. आजही आपण जलपूजन करतो. दीपदान हा एक शब्द आहे. तर पुरातत्व शास्त्रज्ञांनी या संदर्भातली मृद भांडी, मातीची काही भांडी उत्खनात मिळवली आहे. काही इंचाच्या आकाराची लहानशा तलावासारखी दिसणारी मातीची भांडी पुरातत्व शास्त्रज्ञांना मिळाली आहे. ही मातीची भांडी सातवाहन व सातवाहनांच्या नंतरच्या काळातली आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांनी या तलावाचं नाव होटिव टँक म्हणजे नवस्फूर्तीसाठी पाण्यामध्ये सोडायचा लहान मातीचा तलाव असं ठेवलाय.
तर पण इथे साळुंखे असं म्हणतात की ही एक लहान परडी अथवा पुष्कराची प्रतिकृती आहे. ही पुष्कर म्हणजे पाण्याचा तलाव, पाण्याचा साठा असलेलं ठिकाण, ज्याला आपण पाय पाय विहिरी वगैरे म्हणतो. तर हा लघु पुष्कर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अशा प्रकारचे लघु पुष्कर सर्वप्रथम तक्षशिला आहे. तक्षशिला हे बौद्ध स्थळ आहे. साधारणतः इसवी सनापूर्व पहिलं ते तिसरं शतक या काळात हे सापडलेले आहेत. लघु पुष्कराचे दोन प्रमुख प्रकार आहेत: वर्तुळाकार व आयताकृती. वर्तुळाकार भांड्याच्या काठावर पक्षी आणि दिवे आहेत आणि त्याच्या तळाशी जलचर कोरलेले आहेत, म्हणजे पाण्याशी संबंध असलेले जे प्राणी आहेत असे त्या ठिकाणी कोरले आहेत. यांचं वैशिष्ट्य म्हणजे एका कोपऱ्यात एक छोटा कोनाडा असून त्यात उभी स्त्री मूर्ती आहे. म्हणजे लहानसा एक कोनाडा आणि त्याच्या स्त्री मूर्ती, अर्थात ती जलदेवता असणार. उतरण्यासाठी छोटीशी शिडी आहे. अशा प्रकारच्या देशभर सापडलेल्या लघु पुष्करांची संपूर्ण यादी आपणास माहेश्वर उत्खनन अहवालात सापडते. हस्तिनापूर येथे सुमारे अर्धा डझन लघु पुष्कर सापडले आहे. त्यांचा काळ इसवी सनाचं दुसरं ते तिसरं शतक आहे. त्यापैकी एकामध्ये स्त्री संगीतकार दाखवली आहे, म्हणजे संगीत वाजवणारी, गाणारी. अहित छत्र हे जे नागवंशाचं महत्वाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जे उत्खनन झालं तिथे पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत अशा तऱ्हेचा या लघु पुष्कर म्हणून त्याचा वापर झाला दिसतो. याशिवाय इतरही लघु पुष्करांची माहिती आहे. सिंधू संस्कृतीमध्ये मोठा तलाव सापडलाय, त्याला सामूहिक न्हाणी आंघोळीचं ठिकाण असं म्हटलंय काही अभ्यासकांनी. पण हे सुद्धा ठिकाण हे सातीआसराच्या पूजनाचं आहे. तर सातीआसराचं पूजन अशा तऱ्हेने फार पूर्वीपासून आपल्या देशामध्ये सुरू होतं. तर त्याचा जो एक अर्थ अभ्यासकांनी लावला की तिथे एक मुद्रा सापडली आहे, त्यात वृक्ष शाखामध्ये एक नग्न सुकेशील, चांगल्या प्रकारे केस तिथे मोकळे सोडलेले अशा तऱ्हेची नग्न महिला सापडली. तिच्यासमोर नवस पूर्ण करणारा, कौल लावणारा भक्त आहे. म्हणजे ज्याला ढवळीकरांनी अग्नी म्हटलं त्याला या ठिकाणी भक्त म्हटलेलं आहे. त्याच्या खाली एका रांगेत वराह पुच्छधारी साती आसनं आहे. त्या साती आसनांना वराहाची शेपूट आहे, म्हणजे डुकराचे शेपूट आहेत. तर या साती आसनाच्या आराधनाची ही स्थळ आहेत. महादाडू आणि हडप्पा या ठिकाणी, तलाव आणि आसपासच्या खोल्या. तर जलदेवताचं प्रतिनिधित्व करणारं प्राचीन मानवी स्त्री देवता त्या ठिकाणी राहत असावी. तर नीरज साळुंखे यांनी आणखी पुढे असं म्हटलंय. त्याचप्रमाणे दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी पुराण कथा आणि वास्तवता या ग्रंथात म्हटलंय, या तलावात पुरुष नुसते स्नान करीत असत असे नव्हे, तर भोवतालच्या खोल्यांमधून तेथील स्त्रियांशी ते समागम करीत असत. त्यामुळे या खोल्यांची दारं एकमेकांसमोर येत नाही. हा आणखी एक विधी आहे, पूजेचा विधी आहे साती आसनांच्या. हा सर्व परिसर येथील मातृदेवतांचा असावा व या स्त्रिया त्या मातृदेवतांना वाहिलेल्या असाव्यात असं दामोदर धर्मानंद कोसंबी म्हणतात. ते असं म्हणतात की हा तर्क अगदी ओढाताण करून काढण्यासारखा वाटणं शक्य आहे, पण या तर्काला इतर ठिकाणच्या पुराव्यावरून दुजोरा मिळू शकतो. म्हणजे अनेक पुरावे असे आहेत. साती आसनाच्या उपासनेच्या ह्या परंपरा अशा तऱ्हेने प्राचीन काळापासून सुरू आहेत. वेरूळ येथील कैलास लेण्यात सप्तमातृकांचा एक लेणा आहे, म्हणजे आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर लेणा आहे. मोठ्या आकारातल्या सप्तमातृका त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि रेखीव मूर्त्या आहेत त्या इतर ठिकाणी सापडत नाही, फक्त आपल्याला वेरूळच्या लेण्यात सापडतात. आणि औरंगाबादच्या लेण्यामध्ये आपण पाहिलं की त्याही ठिकाणी गणपती लेणं जे आहे त्या गणपती लेण्याच्या म्हणजे आपण जातो त्याच्या डाव्या बाजूला सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत आणि उजव्या बाजूला बुद्ध आहेत. तर बहुतेक बौद्ध लेण्यामध्ये सुद्धा सप्तमातृका आपल्याला आढळतात. मंदिरामध्ये ज्याप्रमाणे ते आढळतात त्याप्रमाणे लेण्यांमध्ये आढळतात. बिबिका मकबरा हे जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याच्या मागे ज्या बौद्ध लेण्या आहेत त्यात मोठ्या आकाराच्या सप्तमातृकाच्या मूर्ती आहेत. या सप्तमातृकांच्या मूर्तींच्या बाजूला कधी गणपती दाखवतात, तर ह्या बौद्ध लेण्यामध्ये गणपती दाखवलाय. बऱ्याच ठिकाणी वीरभद्र दाखवला असतो शिवाचा एक रूप म्हणून. कार्तिकी असतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या खेड्यापाड्यात म्हसोबा सुद्धा असतो. म्हसोबा हे महिषासुराचं प्रतीक आहे. महिषासुर मर्दिनी हे नाव पुढे दुर्गेला प्राप्त झालं, त्या मागच्या कथा वेगळ्या आहेत. त्या कथा विस्तृत करण्यात आल्या आहेत. तर त्याबद्दल आपण केव्हा तरी माहिती पाहू. पण आता यापुढे आपण अप्सरा या शब्दाबद्दल माहिती पाहू. या ठिकाणी आसरा या शब्दाचा अर्थ पुरेसा कळला असावा असं गृहीत धरून मी थांबतो. धन्यवाद.